स्त्रियांमध्ये काही असे वैशिष्ट्यपूर्ण गुण असतात की ज्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा खूप श्रेष्ठ मानलं जातं. का मानलं जातं? कारण कुटुंब आणि समाज या दोन्हीचा समतोल राखण्याची जी एक शक्ती स्त्रियांमध्ये असते, ती इथे नेमकी नमूद केलेली आहे चाणक्य नीतीमध्ये. काय आहे पहिला गुण? तर भावनिक बुद्धिमत्ता आणि संयम. चाणक्य म्हणतात की स्त्रियांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संयम राखण्याची विलक्षण क्षमता असते. त्याचप्रमाणे कुटुंबाला विभक्त होण्यापासून त्या वाचवतात. हे त्यांच्यामध्ये भावनिक असल्यामुळे त्यांना आपण क्षमेची पृथ्वी असं सुद्धा म्हणतो. संकट असो की भावनिक कोणत्याही गोष्टी असोत, परंतु स्त्रिया प्रत्येक परिस्थितीमध्ये अगदी शांततेने अविचल पद्धतीने सामोऱ्या जातात आणि मार्ग काढतात. तसंच भावनिक समज आणि धैर्य त्यांच्यामध्ये खूप असतं. म्हणजे त्या कुटुंब तुटू देत नाहीत. स्वतःला तर सांभाळतातच, परंतु कुटुंबालासुद्धा जपतात आणि त्यांना म्हणून क्षमाशीलतेची भूमीसुद्धा म्हटलेलं आहे. कोणत्याही आर्थिक किंवा भावनिक कुठलाही संकट असेल, त्रास असेल, तरी स्त्रिया त्याला अगदी परिस्थितीला भयंकर शांततेने सामोरे जातात. तिसरं म्हणजे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. मोठे निर्णय कदाचित पुरुष घेत असतीलही, परंतु जीवनात मोठी भूमिका बजावणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या मात्र छोट्या बाबींवर सुद्धा अगदी मोठ्या पद्धतीने संयम ठेवून आणि विचार करून योग्य निर्णय घेतात आणि अनेकदा स्थितीचा जो अभ्यास आहे तो सखोल अभ्यास करूनच त्याचा तो विचार करत असतात. चौथं म्हणजे नात्यांमध्ये तडजोड. हे करणं स्त्री इतकं कोणालाच जमत नाही. यामध्ये मात्र पुरुष मागे राहतो. नातेवाईकांच्या सोबत पती पत्नीचे नाते असो, कठीण परिस्थिती असो किंवा काही असो, स्त्रिया माहेर सोडून दुसऱ्या घरी राहायला जातात किंवा अनेक चढतोडांना जाऊन संपूर्ण घराला एकत्र ठेवतात. स्त्रियांच्या ह्या निर्णयामुळेच एक कुटुंब मजबूत दिसतं आणि अनेकदा पुरुष त्यांच्या निर्णयामुळेच आपले करिअरसुद्धा घडवू शकतात. आता समाजाचा जो सामर्थ्याचा आधार असतो त्या मुख्य म्हणजे स्त्रिया असतात. स्त्रियांचे जे सद्गुण आहेत ते केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसतात बरं का, तर ते समाजाच्या सुद्धा सामर्थ्याचा आधार बनलेले असतात. कुटुंब एकसंध कसं ठेवायचं हे तर स्त्रियांना कळतंच, परंतु समाजाशी कसं जोडून राहायचं हे देखील स्त्रियांना उत्तम अवगत असतं. आणि आजच्या स्त्रिया ह्या शिक्षण, राजकारण, व्यवसाय, विज्ञान ह्या सगळ्यांमध्ये आता कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आणि म्हणूनच अशा प्रकारे सगळं बघता चाणक्यांच्या या गोष्टी आधुनिक काळाला सुद्धा या लागू होतात आणि आधुनिक काळातसुद्धा अगदी समर्पक आहेत हे आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये काय आहे, स्त्रिया भावनिक समाज आहेत असं समाज अनेकदा गैरसमज करून घेतो, परंतु संकटाच्या वेळी शहाणपणाने निर्णय घेऊनच त्या अनेकदा पुरुषांना